नमस्कार, मी सर्वांची लाडकी अर्पणा आणि वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मी नेहमी आणतच असते. आणि आज आहे खास महिलांचा दिवस म्हणजे वुमेन्स डे. सर्वप्रथम सर्व महिलांना माझ्याकडून नुसता एंटरटेनमेंट कडून वुमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या महिला ह्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर, राज्याबाहेर आणि या भारताबाहेर सुद्धा त्यांनी आपलं नाव रोशन केलेलं आहे त्यांच्या कामातून. त्या सख्या जावा आहेत, कविता घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी. त्यांनी त्यांचं काम अर्थात पान, ज्या वेळेला आपण फक्त पानपट्टीत साधं पान खायचो ते पान आता बंद होऊन पानाला ग्लोबल, पान सुद्धा ग्लोबल झालेलं आहे. म्हणजेच आता पानाला सुद्धा फ्लेवर झालेले आहेत. चॉकलेटचं पान आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि खायला सुद्धा मिळतंय. तर ह्याच पानाच्या व्यवसायातून त्यांनी आपलं नाव जगभर केलेलं आहे. त्या दोन सख्या जावांना आज आपण भेटणार आहोत आणि पानांच्या दुनियेत, त्या चॉकलेट पानांच्या दुनियेत, वेगवेगळ्या फ्लेवर पानांच्या दुनियेत आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि दाखवणार सुद्धा आहे. तर चला माझ्यासोबत त्या दोघींना आपण भेटूयात. पान त्या स्वतः तयार करत आहेत तिथं आणि आपण बघायचं आहे. या आहेत ज्ञानेश्वरी घळसासी आणि त्या त्यांच्या जाऊबाई कविता घळसासी. दोघींचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आता कोणतं पान बनवताय तुम्ही? कोणत्या फ्लेवरचं बनवताय? आता हे आपण डार्क चॉकलेट करतो आहोत आणि हे साधं मसाले पान आहे. अच्छा, तरी किती फ्लेवर बनतात तुमच्याकडे? रोजचे म्हणाल तर निदान 10-12 तरी फ्लेवर आम्ही इझिली करतो. अच्छा, म्हणजे 10 फ्लेवर आहेत. जास्त आहेत, पण जशी ऑर्डर असते किंवा डिमांड दे, काही जण सांगतात आम्हाला मँगो पाहिजे, आम्हाला हनी रोज पाहिजे, आम्हाला डार्क पाहिजे, जशी डिमांड असेल त्याप्रमाणे आम्ही करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सांगायचं झालं तर माझ्यामध्ये गोव्याची एक ऑर्डर होती आम्हाला आणि बहुतेक ते CM चा बर्थडे होता त्यांचा आणि त्यांना ती गोव्याची थीम करायची होती. सगळं म्हणजे ते बीच, झाड, नारळाचं असं ते सगळं त्यांना ते पानाच्या काउंटरला दाखवायचं होतं. मग आम्ही ते त्या पद्धतीनं बाबा हा बीच, समुद्र म्हणजे निळं, मग ते आम्ही ते ब्लूबेरी पान केलेलं, मग त्या समुद्राच्या साईडची वाळू, मग ते आम्ही व्हाईट चॉकलेट मध्ये केलेलं, मग ग्रीन झाड, असं ती प्रॉपर आम्ही थीम केलेली. म्हणजे ऍज पर तुमची डिमांड त्याच्यावरती आम्ही करून देतो. त्या प्रत्येक डिमांड म्हणजे थोडक्यात तुम्ही पानाचं बुटीक म्हणलं तरी चालेल. अच्छा. ही आयडिया नेमकी कशी आली तुम्हाला की पान करायचं आहे, त्याचा बिझनेस करायचा आहे आपल्याला? कसं झालं, आम्ही लग्न करून आलो, आम्ही ही BSc झाली आहे, मी BCom झाली. म्हणजे या क्षेत्राशी तसा आमचा काही संबंध नव्हता, पण लग्न करून आलो तर घरात सगळेच पानं करत होते. बर, म्हणजे पहिल्यापासून तुमचा परंपरागत हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय आहे, पण घरातले सगळीच मंडळी पानं करत होती. आमच्या नवऱ्यांसकट सगळे. त्याच्यामुळे मग आम्हाला त्याचं खूप अपूर्वाई वाटली की अरे सगळेच पानं करू शकतात, मग आपण पण केलं तर मदतही होईल. आणि मग अशी ती सुरुवात झाली आमची. मग हळूहळू करत गेलो. मग ह्या पानात असं केलं तर, त्या पानात तसं केलं तर, असं आयडिया आम्हाला मग एक आणि मग ते एक व्हरायटी अशी वाढत गेली त्याची. असं झालं ते. किती वर्ष झाली मग? जवळपास 12-13 वर्ष झाली. 12 ते 13 वर्ष झालं तुम्ही दोघी जण हे करताय. आणि मग बाकीचे जे घरचे मंडळी करत होते त्यांनी पान त्यांचं चालतंय पण करतात ना. पण आता कसं सासूबाईंचं वय झालंय त्याच्यामुळे त्यांना इतकं जमत नाही करायला. पण आमच्या आता पान हे ऍक्च्युली कसं आहे, पान हा आपला ऑथेंटिक हे आहे, पदार्थ आहे. आणि आपण आता इथं कोल्हापुरात राहतोय तर महालक्ष्मीला रोज विडा आहे नैवेद्याला, तुम्ही बघितलं तर. त्याच्यामुळे मग आता ती पण आमची सेवा चालू आहे. तो विडा पण तुम्हीच देताय का? हो, माझ्या सासूबाई शुक्रवार मंगळवार विडा आमचा जातो देवळात. नवरात्रात 9 दिवस आमच्याकडनं ती सेवा होती. इथं महालक्ष्मीला विडा जातो, तिथं ज्योतिबाला पण आमचा रोजचा विडा जातो. त्याच्यामुळे त्याला ही पण जोड मिळाली. असं ते सगळंच झाल्यामुळे आम्हाला जास्त ते छान वाटतं. आणि टोटली दृष्टिकोनच बदलला ना, असं झालं ते. बरोबर. पानाला एक वेगळंच तुम्ही दृष्टिकोन ग्लोबलच केलं तुम्ही. आणि तेच करायचं होतं. ऑर्डर आली आम्हाला. सगळ्यात पहिली ऑर्डर गोव्यावरनं आली. 2000 चॉकलेट पानं त्यांना पाहिजे. मग आमच्यासाठी सुरुवातीच्या काळात ही खूपच मोठी ऑर्डर झाली. असं वाटलं आपण करू शकू, नाही करू शकू.
पण आम्ही केली ती. मग ती एकदा पूर्ण झाल्यावर आम्हाला कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो. बरोबर. आणि मग ती ऑर्डर पूर्ण केल्यावर तिकडनं आमच्या ऑर्डर पण वाढल्या, असं झालं. त्याच्यामुळे मग ते हळूहळू हळूहळू ती वाढतच गेल्या त्या ऑर्डर. आता ह्या गोव्याला वगैरे ऑर्डर येतात, मग त्यांना पोच कसं करता हे पान? आम्ही पानं करतो आणि माझे मिस्टर आणि दीर ते पानं घेऊन जायचं काम करतात. ते स्वतः घेऊन जातात. ऑर्डर असेल तर अपडाऊन होतं. ट्रान्सपोर्ट पण आम्ही पाठवतो आम्ही. मग ते तिथून जे घेणारे आहेत ते तिथून कलेक्ट करतात, असंही होतं. अच्छा. तरी मग जवळपास रोजचं किती पान तुम्ही बनवताय? कसं आहे ते सीझनवर आहे. आता लग्नाचे मुहूर्त ज्या ह्याला जास्त असतात त्याला आम्हाला ऑर्डर जास्त असतात. आधीमध्ये पण असतात, पण त्या सर्टन टाइम पिरियड मध्ये जास्त असतात. मग 1000, 2000, 3000, कधी 4000 पण होतात. आजपर्यंतची मग आता 13-14 वर्षांपासूनची जर्नी आम्हाला थोडक्यात सांगा ना, म्हणजे कशी होती ऑर्डर, कशा सुरुवात झाली, पहिली ऑर्डर गोव्याची मिळाली ती आली कशी तुम्हाला? आणि ह्यामध्ये आता ऑफकोर्स की तुम्ही मदतीशिवाय किंवा कुणाच्या सपोर्ट शिवाय तर ह्या गोष्टी शक्यच नाहीये. टीम वर्क शिवाय ही कामं होत नाही. आणि तेच सगळ्यात पहिले गोव्याची ऑर्डर दुकानात मिस्टर आणि दीर असल्यामुळे तिथे गोव्याचे जे केटरर होते त्यांनी तिथं त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग मला एवढी एवढी पानं पाहिजे आहेत असं त्यांनी सांगितलं. मग त्यांनी ती ऑर्डर घेतली. ठीक आहे. आणि मग तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं ती ऑर्डर पूर्ण केली आणि मग ती ऑर्डर त्याच्यानंतर आम्हाला मग ते ऑर्डर मिळतच गेल्या, ओळखी वाढत गेल्या. मग तो केटररला विचारून दुसरा केटरर असं की अरे अच्छा हे असे पानं देत आहेत, ते स्वतः येत आहेत. त्याच्यामुळे तो एक फायदा झाला की हे दोघं स्वतः तिथं जात असल्यामुळे त्या ऑर्डर जास्त मिळत गेले. कारण आमच्या पानांची माहिती आम्हीच व्यवस्थित देऊ शकतो की हे कुठलं पान, कसं पान, काय आहे असं. आणि मग हळूहळू सोशल मीडियावर आलं, असाच इंटरव्ह्यू झाला आमचा आणि मग त्याच्यामुळे पण कळत गेलं, मग त्याच्यानी पण ऑर्डर वाढलं. अच्छा. असं झालं. सगळ्यात मोठं टर्निंग पॉईंट आम्हाला मिळालं की गोव्यातली आम्हाला पहिली इफ्फीची ऑर्डर मिळाली. आणि त्यावेळेला जाताना पण आम्हाला काहीच आयडिया नव्हती की कोण येणार आहे, काय येणार आहे, मग ते आलेली लोक पानं खाणार आहेत, नाही खाणार आहेत. फक्त एवढंच माहित होतं की असं असं फंक्शन आहे मोठं आणि आपल्याला तिथं बोलवलं. त्या एकाच ऑर्डरला आम्ही दोघे गेलो होतो तिथं त्यावेळेला. आणि त्यांचं कसं हे होतं की तुम्ही या म्हणून इन्व्हिटेशन होतं, म्हणून आम्ही गेलो. मग तिथं त्या इफीच्या फंक्शनला तर मला अजूनही आठवते की तिथलं सगळ्यात मोठं काउंटर आमचं होतं. 65 प्रकारची पानं आम्ही करून घेऊन गेलो होतो त्या फंक्शनला. आणि नेताना आम्हाला मनात भीती अशी होती की एवढे मोठे स्टार येणार आहेत, आपलं पान खातील नाही खातील, एवढी मोठी माणसं सगळी जगभरात फिरलेली ती. पण एवढं सगळ्यांनी आवडीने ते पान खाल्लं. म्हणजे शाहरुख खान असतील किंवा नाना पाटेकर असतील, शरद जोशी, मृणाल देव, अनुपम खेर, असे सगळे, श्रीदेवी, असे सगळे मोठे मोठे स्टार तिथे आले होते. आणि त्या सगळ्यांनी पान खाल्लं, त्यांना आवडलं आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं. हो, तुम्ही भेटला सर्वांना? सगळ्यांना भेटलो आम्ही. सगळ्यांना भेटलो. मस्त. शाहरुख खान तर पार्सल घेऊन गेले ते जाताना, परत आले ते पानाचं पार्सल. मस्त. तो खूप मोठा, ती खूप चांगली मेमरी एक आम्हाला झाली आणि खूप मोठा टर्निंग पॉइंट मिळाला. आणि मग फेमसच झालं. आम्ही पण आणि आमच्या बरोबर पान पण, असं सगळं ते फेमस झालं. म्हणजे आम्ही ती ऑर्डर करून इथं येईपर्यंत ते बूम झालेलं. हो. हा. तर मग आता इथपर्यंत तर आपल्याला पानाला प्रसिद्धी तुम्ही दिलेलीच आहात. तर मग काय भविष्यात काय अजून पानाला कुठं न्यायचंय तुम्हाला? फ्युचरमध्ये काय, फ्युचरमध्ये आता भारताबाहेरच जाऊन जास्तीत जास्त प्रसिद्धी करायची इच्छा आहे. कुठपर्यंत जातोय प्रवास हा? थोडक्यात आमचं स्वप्न काय होतं की पान हे शरीरासाठी चांगलं आहे, पहिली गोष्ट. पण आणि पान हे सगळ्यांना खावंसं वाटतं, महिलांना पण खावंसं वाटतं. पण पानाच्या दुकानात पुरुष उभे असतात, मग महिलांना थोडंसं ऑकवर्ड होतं की मला पान खायचंय पण मी जाऊ कशी. पान सुरू करण्यामागचा आमचा उद्देश पण तो होता की महिला येतील आणि महिला पान खाऊ शकतील.
आणि आमचं पान असं आहे की खायचं आणि गिळायचं, कुठेही थुंकायचं नाही. तंबाखूमुळे पान बदनाम झालं पण पान हे खूप चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे थुंकीमुक्त पान करायचं आहे तुम्हाला. अच्छा अच्छा. आणि आता पान आपण म्हणतोय पण आता हे चॉकलेट पान म्हणजे हे गेलं स्वीट आयटम मध्ये. ऍज अ स्वीट आम्ही पान सर्व करतो. बरोबर. हे जे तुम्ही श्रीखंड ठेवता फंक्शनला, गुलाबजाम ठेवता, तसं आमचं पान जातं. पान डेझर्ट म्हणून. ऍक्च्युली आम्ही त्याला दृष्टीच तशी दिली. बरोबर. आता सक्सेस तर आपण एवढा पाहिला 13-14 वर्षाचा. बाकी मी सगळे अवॉर्ड्स बघितले आणि आता तुम्हाला वुमेन्स डेचा लोकमत कडून तुम्हाला दोघी महिलांचा पुरस्कार पण मिळालेला आहे. हा सगळा झाला यशाचा पार्ट, सक्सेसचा पार्ट. 13 वर्षात किती प्रोजेक्ट फेल गेले? फेल पण गेले ना. ती काय आहे इनसाइड स्टोरी ऐकायची आहे. म्हणजे कसं आहे, एक सक्सेसच सगळे ऐकायला येतात पण तुम्ही म्हणजे ते फेल गेलेले असतील, त्यातून पण हार मानली नाही, पुन्हा ग्लोबल पर्यंत आपल्या पानाला नेलं, तर किती प्रोजेक्ट फेल गेले, तिथून किती वेळा तुम्हाला लॉस जावा लागला आणि तो भरून काढला, काय म्हणजे असे किती वेळा प्रसंग आले? इस्रायलचं तुम्ही मला बोलला होता. आता इस्रायलचं कसं झालं, इस्रायल मधनं त्यांचं आणि आमचं बोलणं झालं पण त्यांची डिमांड अशी होती की तुम्ही तिकडे या. अच्छा. ते तर आमचं हेच नाही, आपला प्रांत सोडून दुसरीकडे जाऊन त्याला बुक करण्यात काय अर्थच नाही. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही तो प्रोजेक्ट नाकारला आणि मग त्याच्यानंतर पण प्रोजेक्ट केले आम्ही. पण कसं आहे ना, पान हा ऍक्च्युली लक्झरियस आहे. दूध, फळं, भाज्या कसं हे माणसांना रोजच लागतं. बरोबर. पण पानाला भरपूर ऑप्शन आहे. त्याच्यामुळे हे तसं पुढे आणणं फार क्लिष्ट विषय आहे. पान हे शौकीन माणूसच खातो असं आहे. त्याच्यामुळे जास्त आम्हाला गोष्टींना फेस करावं लागतं. पण तरी पण आम्ही उभा राहिलो, चालू आहे. त्याच कोणत्या गोष्टी होत्या त्या मला जाणून घ्यायच्या आहेत आणि महिलांना मला त्या तिथपर्यंत तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला महिलांपर्यंत पोहोचवायच्या, जेणेकरून त्या सुद्धा बिझनेस करताना किंवा त्यांचं स्ट्रगल लाईफ मध्ये हार मानता कामा नयेत. तेच ना, स्ट्रगल सगळ्यात मोठा हा होता की पान म्हणजे तंबाखू. आणि मी तुम्हाला म्हणलं तसं महिलांना खायचं असतं पण तिथे पुरुष उभे आहेत म्हटल्यावर महिला जाणार कसं पान खायला? आणि एखादी महिला पान खातीये, अरे हिने पान खाल्लं आणि मुळात आधी एक महिलाच करते म्हणले की मग ते जास्त कम्फर्ट झोन तयार होतं. त्याच्यामुळे पान तुम्हाला म्हणलं तसं आम्ही थुंकीमुक्त पान तयार केलं. बरोबर. तेवढ्यासाठी की तंबाखूयुक्त पान महिला खायला येणारच नाही आणि आम्हाला ती करायची इच्छाही नव्हती. असं झालं. मग ते आम्हाला म्हणून त्याच्यातनं सुचत गेलं. आणि मग पानाला आपण ऍज अ डेझर्ट हे केलं तर, ठेवलं तर मग ते हळूहळू त्याचा खप वाढत गेला. स्टेप बाय स्टेप गोष्टी एकदम कधीच होत नाही. स्टेप बाय स्टेप त्या होत गेल्या. असं गेलं. म्हणजे आधी साधं मसाले पान होतं, मग त्याचं चॉकलेट पान, मग ड्रायफ्रूट पान, मग आपलं बदाम थंडाई पान पण आहे. परत मुलांना आवडतं ते तसं किटकॅट पान आपण केलं, 5 स्टार पान, अशी सगळी पानांचं मग ते इन्व्हेन्शन होत गेलं. पान हाऊस आहे आपल्याकडे, पान ड्रिंक आहे. आता 71व्या वर्षी वाढदिवस आहे आणि मला पानाची ऑर्डर द्यायची. मग आता येणारे पण सगळे तसेच असणार आहेत. मग ते आम्ही हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही, आमचे दातच नाही. मग त्यांच्यासाठी आम्ही पान लाडू केला, पान ड्रिंक केलं. म्हणजे ह्या गोष्टी खूप चॅलेंजिंग आहेत ऍक्च्युली. म्हणजे जसं आपण स्वयंपाक करताना कसं हा बाबा हे लहान मुल जेवणार आहे, मग ह्याला कितपत सोसे हा विचार करून करतो. तिखट किती घालायला पाहिजे, बिन तिखटाचं घालायला पाहिजे. चॅलेंजिंगच टास्क असतो एका गृहिणीसाठी. आणि तो अनुभवाने मग कळत जातो की हा हे खाल्लं तर आवडतंय, हे खाल्लं तर नाही आवडत आहे. म्हणजे कसं आहे, असे प्रोजेक्ट आमचे फेल होतात ना. म्हणजे कोणाला तरी कोणतरी खूप चांगला रिव्ह्यू देऊन जातो, कोणतरी खूप वाईट म्हणजे त्याला ते पान आवडलेलं आवड. म्हणजे कसं आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. म्हणजे मला डार्क चॉकलेट आवडतंय पण तुम्हाला नाही आवडत, तुम्हाला मँगो आवडतंय तर तुम्ही म्हणणार नाही मला मँगो आवडलं, मला डार्क इतकं काय आवडलं नाही. बरोबर. असं नक्कीच नक्कीच. कस्टमरशी कधी फेस टू फेस तुमचं बोलणं झालंय का? रिव्ह्यू कधी ऐकलंय का त्यांच्याकडून फेस टू फेस? हो, म्हणजे आता पुण्यात आमचा दरवर्षी स्टॉल असतो, भीमतडी जत्रा म्हणून मी ऐकली असेल.
तिथं आमचं जवळजवळ आता 5 वर्ष झाले आम्हाला तिथून पण इन्व्हिटेशन असतं. तिथं आमच्या तिथं तर आम्हाला खूपच कस्टमर म्हणजे बापरे, तिथून गेलो तरी तिथले लोकांचे फोन येतात आम्हाला, तुमचा यावर्षी आहे ना, तुम्ही पुण्यात कधी दुकान काढणार, आम्हाला तुमचं पान रोज खायचं असतं पण तुम्ही वर्षातनं एकदाच येता असं. वाट बघावी लागते. आणि तिथे पण भरपूर कस्टमर आम्हाला दाद देऊन जातं. त्याच्यामुळे मग आम्हाला म्हणजे उत्साह वाटतो की नाही, माणसांना आवडतंय पान, आपण करायला पाहिजे. मग ते इव्हन आम्हाला असं सांगून जातात की पुढच्या वर्षीपर्यंत आता आम्हाला तुमचं पान खायला मिळणार नाही. बरोबर, तुम्ही कधी येताय पुण्यात असं. आणि त्या बाबतीत पण म्हणलं ना, मला फार पुणेकरांना दाद द्यावीशी वाटेल की त्यांनी खूप छान आम्हाला प्रतिसाद दिला. आणि आम्ही एवढं महिला असून पानाच्या काउंटरला उभं राहून पण आम्हाला एकही बॅड एक्सपिरियन्स त्यांनी दिला नाही. प्रचंड रिस्पेक्ट आणि एकदम व्यवस्थित ते आमच्याशी बोलत होते आणि खूपच छान. म्हणजे वेगळाच अनुभव म्हणजे फक्त पान करणे आणि आपण केलेलं पान आपण विकणे हा एक वेगळाच अनुभव असतो. मग तुम्ही फ्युचर मध्ये ह्याची काय फ्रँचायझी काढायचा वगैरे काय प्लॅन आहे? फ्रँचायझी पेक्षा महिलांनी जास्तीत जास्त हा व्यवसाय यावं आणि व्यवसाय पण करावा आणि पान खायला पण यावं असा आमचं एकंदर आहे. म्हणजे हे तुमचा हा जो व्यवसाय म्हणजे कोल्हापुरात बनवलं जातं तेच निपाणी पुणे, मुंबई ह्यासारख्या सिटीमध्ये तुम्हाला तिथं तुमचं शॉप वगैरे काढायचं असं काय प्लॅन आहे का? हा, तशी इन्क्वायरी आली तर आम्ही नक्कीच हे करू, त्याच्यावरती विचार करू. पण त्या पद्धतीची ती व्यक्ती पण यायला पाहिजे समोर, आमच्याशी कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे. आणि स्टार्ट टू एंड त्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही जितक्या आत्मीयतेने हे करतोय ती क्वालिटी आमची तशी पुढे राहायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या ज्या दिवशी एखादं म्हणजे असे कोणी येतील की त्यांच्यात आम्हाला विश्वास वाटेल की हे आमचं नाव पुढे नेऊ शकतील, महत्वाचे आहे, अशांनाच आम्ही देणार. म्हणजे असं कोणाच्याही हातात देऊ शकत नाही. बरोबर बरोबर. असं खरंच म्हणजे पान ऐकायला आणि बघायला खूप सोपं आहे पण ते पाण्याचं मशीन मेड नाही आहे. मॅन्युअली सिंगल पान हँडल करावं लागतं. म्हणजे जर 1000 पानाची ऑर्डर आहे तर एक एक पान 1 पासन 1000 पान तुम्हाला हँडल करायचं आहे. प्रत्येक त्या पानात हाताने मटेरियल घालायचं आहे, त्याची घडी करायची आहे, त्याला डीप करून चॉकलेट पान जर असेल तर ते प्रत्येक पान डीप करायचं आहे आणि मग ते सेट झाल्यानंतर परत तुम्हाला व्यवस्थित असं पार्सल बॉक्स मध्ये ते भरायचं आहे आणि मग ते डिस्पॅच करायचं आहे. बरोबर. नक्कीच हा प्रवास तुमचा जेवढा ऐकायला म्हणजे एक पान करतात महिला हे जेवढं ऐकायला सोपं आहे बघितल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाहीत. आणि त्या पानाला चांगलं नाव देणे, ग्लोबल बनवणं ह्या सगळ्या गोष्टी अतिशय छान आहेत. तुम्ही जसं म्हणालात की पान खायला सगळ्यांनाच आवडतं तर मग मला कधी देताय पान खायला? घ्या ना लगेच. पानाच्या घरात येऊन पान मिळणार नाही असं होऊ शकत नाही. तर मी पान खातीये. तुम्हाला हे कोणतं फ्लेवरचं देताय? हे पिस्ता आहे आणि हे डार्क चॉकलेट आहे. हे पण हलकं तरी काही नाही. अच्छा, मग ह्याला नंतर फ्लेवर देता का तुम्ही? हो. अच्छा, डायरेक्ट. हा, बोलता येत नाही. बाय. मस्त आहे. तुम्ही पण एकदा नक्की ते व्हिजिट करा आणि नक्की पान खायला या. बाय.